मी पोकळे सरांवरती तांबे साहेबांवरती विश्वास ठेवून आलो. जर काही इथलं ही चाललेली गुंडगिरी याच्यातल्या काही त्या परळीला सुद्धा अटॅच आहेत. लाभार्थी टोळी इथं सुद्धा आहे असं कळालंय. यांना पुऱ्याला मोक्यात घाला, एक बेचातला सुट्टा काढणार खतरनाक नसताना मी जर एकदा बोललो, मी कायद्याचा सन्मान केलाय, अधिकाऱ्यांचा सन्मान केलाय. जर तुमच्याकडून हायवे झाली तर माझा नावीलाजे मी राज्य आंदोलन जर एकदा सुरू झालं रे बाबा, मी एकदा शब्द दिला की मागं पण आटत नाही, मेलो तरी मी पुन्हा. मग तिथून पुढची जबाबदारी सरकारची आणि प्रशासनाची राहील. मला तरी वाटतं अहो थांब ना, एसपी साहेब बोलल्याप्रमाणे मला तरी वाटतं एकाला पण ही ते सोडणार नाहीत, एकाला पण सोडणार नाही, सगळ्याचे सगळे जेर बंद करणार. अशी पण माहिती मिळाली की कोण पी आहे का कोण आहे, कोणीतरी आहे त्यांनी काही आरोपी कोणचा तो हल्ल्यात होता तर म्हणजे ते दुसरा आहे. हे माईक अरे तुम्ही हेडफोन पण केले ना, आमच्याकडे जनरेटर असतात मराठी लाईट जाऊ शकते, फडणवीस साहेब त्यामुळे लाईट जाऊ सुद्धा शकते. तेव्हा आमच्या अंतरवालीच्या मायमावल्यांचे डोके फोडून गोळ्या घालणार तेच खाली इकडे का दुसरीकडे दुसरा घेऊन. मला जी माहिती मिळाली एसपी साहेबांनी डीएसपी साहेबांना सांगतो, यांनी आरोपी पळून जायला सुद्धा मदत केली, त्यांना सुद्धा मध्ये घ्या, त्यांना निलंबित करा.